टू अ न्यू ब्लॉग। आणि आज मी माझ्या फ्रेंडच्या घरी आली आहे। तिला खूप रिक्वेस्ट केलेली मी की ये ब्लॉगमध्ये ये, पण नाहीच, ती खूप कॅमेरा कॉन्शियस आहे। सो नाही, ती बोलली मी रेकॉर्ड करते तुझा व्हॉइस नाही सॉरी व्हिडिओ रेकॉर्ड करते। सो ती आता व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि मध्ये मध्ये तुम्हाला तिचा आवाज येत राहील। सो आज आम्ही काहीतरी कुकिंग व्हिडिओ करायचं म्हणतोय। सो थोडा देसी तडका देऊन आपण फ्रेंच टोस्ट करूया। सो बघूया आपण। सो येस, आता आपण इंग्रेडियंट्स काय आहेत ते बघूया। आपल्याला पाहिजे ब्रेड, अंडी, 3 अंडी घेतली आहेत मी, केचप, पिझ्झा सीझनिंग आहे, चिली फ्लेक्स आहे, चीज आणि बटर। सो आता आपण बनवायला स्टार्ट करू। सो माझ्या फ्रेंडला पण काहीतरी हातभार लावायचा होता। सो मी तिला बोलली की अंडी फोडून दे। सो आता ती अंडी फोडते। सो फोडा। सो आपल्याला अशी पसरट प्लेट घ्यायची आहे बिकॉज आपल्याला पूर्ण ब्रेड तो डिप करायचा आहे। सो तसंच मी तरी 3च अंडी घेतली आहेत। तुम्हाला जसं तुम्ही ब्रेड, जर तुम्ही फुल ब्रेड घेतला तर तुम्ही जास्त अजून घ्या। सो आमची अंडी फोडून झालेली आहेत। आता त्याला नीट आपण मिक्स करतोय। माझी फ्रेंड बोलली बाई माझा चेहरा दाखवू नको, पण मी तुला मदत करेन। मग मी तिला सांगितलं बाई मिक्स कर, तेवढीच मदत खूप झाली तुझी, हा ना? येस ओके। सो हे मस्त मिक्स झालेलं आहे। आता त्यात आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया। हां, सो येस अभी अरे हिंदी आलं, सॉरी। आता आपण यात घालणार आहोत चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, टेस्ट मेकर, थोडंसं टेस्ट मेकर म्हणजे तेच, काही वेगळं नाही। सो येस घाला। तू बोल सकती है, बोलने को मना नहीं किया है। ओके बस। हां, हे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तुम्ही तसं करा। तुम्ही यात येस पिझ्झा सीझनिंग, तो आता आपण घालतोय पिझ्झा ऑर्गॅनो। सो येस आता मिक्स करा। कुछ टिप्स देना चाहती है तू? सॉरी, कुकिंग में मैं टिप्स नहीं दे सकती ज़्यादा। ओके सो येस, हे नीट तुम्ही मिक्स करून घ्या। आणि यात आता आपण थोडंसं मीठ घालतोय। मीठ डाल नमक डाल, सॉरी हिंदी मराठी मिक्स होतं आहे आज खूप सारं। हे असं काहीसं असेल, हे मीठ। ऑरिगॅनोमध्ये ऑलरेडी थोडंसं सॉल्टनेस असते। सो मीठ तुम्ही त्याप्रमाणे घाला। बस हो गया। सो येस गाईज, आय एम बॅक। आणि आता हे मिक्स जे आपण करून ठेवलं आहे, आणि हा घेतला आहे ब्रेड, तवा, इथे तवा तापत ठेवला आहे, त्याच्यावर आपण थोडंसं तेल घातलं आहे। सो आता आपल्याला मोस्टली कोणी हे साईड्स कट करतात, पण मी करत नाही आहे। आपल्याला रॅन्डमली हा ब्रेड घालायचा आहे, ह्याच्यावर थोडंसं हे मिक्सचर हे करायचं आहे। तुम्हाला हे सगळं हे वाटत असेल डायरेक्ट हात घाला, काही हे नाही, हाताने करा। आणि म्हणजे आपण हाताने केल्यावर कसं मोस्टली इक्वली पसरतं। मी ॲट अ टाइम इथे 3च घालते, माझा तवा छोटा असल्यामुळे। तुम्ही बघा कसं तुम्हाला जसं बरोबर होतं आहे तसं करा। सो येस, आणि इथे थोडंसं बघू शकतो। सो हे थोडंसं आपण कुक करू। सो येस, तुम्ही बघू शकता आपले झालेले आहे। त्याला काही जास्त असं वेळ लागत नाही। नॉर्मली हे असे थोडंसं क्रिस्पीनेस तुम्हाला वाटेल की हे जाळलेलं आहे, पण मोस्टली ह्याच्यातच खूप चांगली टेस्ट येते।
सो झालेलं आहे आणि मी आता हे प्लेटमध्ये काढते. आणि दुसरे आपण सेम जसं पहिलं जसं केलं तसं. सो येस, आपले फ्रेंच टोस्ट देसी तडकेवाले रेडी आहेत. आणि मी ह्याला थोडंसं असं कट करून घेतलं आहे, थोडंसं डेकोरेटिव्ह वाटल्या टाईप. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरली मगाशी की मी ते तेल जे ठेवलेलं शॅलो फ्राय करायला, त्यात मी थोडंसं बटर पण ॲड केलेलं की एक सॉल्टनेस टेस्ट येईल. ओके, आता आम्ही ह्याच्यावर मस्त चीज ग्रेट करते. सो येस, आता आपले हे फ्रेंच चीज टोस्ट रेडी झाले आहे. तुम्ही बघू शकता यावर मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो पण टाकले. आता हे आम्ही खातो पटकन, खूप भूक लागली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळं झालेलं आहे आणि हा एक कुकिंग ब्लॉग असेल. आणि आजच्या ब्लॉगपुरती एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी जी फ्रेंड आहे ती ख्रिश्चन आहे, तिला मराठी समजतं पण तिला जास्त असं बोलता येत नाही. सो तिचं असं म्हणणं आहे की एक ब्लॉग तू हिंदीमधून कर. सो मी त्यात बोलेन. सो आपण लवकरच एक हिंदीमधून पण ब्लॉग करूया. आणि तोपर्यंत थँक्यू.